या व्हिडिओचा विषय आहे विभाज्य म्हणजे मल्टिपल आणि विभाजक म्हणजेच डिव्हायझर. 1, 2, 3, 4, 5 या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणून ओळखतो. ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4 किंवा -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 यासारख्या संख्यांना आपण पूर्णांक म्हणतो. आपण 2 ते 20 पर्यंतचे पाढे पाठ करतो. 2 गुणिले 1 बरोबर 2, 2 गुणिले 2 बरोबर 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 सख 12, 2 साती 14, 2 आठी 16. 2 चा पाढा म्हणजे 2 चे पहिले 10 विभाज्य. 2 ची 27वी विभाज्य म्हणजे 2 गुणिले 27 बरोबर 54 ही संख्या होती. 3 ची 15वी विभाज्य होईल 3 गुणिले 15 बरोबर 45. 12 ची 7वी विभाज्य म्हणजे 12 गुणिले 7 बरोबर 84. 3 ची 40वी विभाज्य काय असेल ते सांगा. 3 गुणिले 40 म्हणजे 120 ही 3 ची 40वी विभाज्य आहे. एखाद्या संख्येला इतर नैसर्गिक किंवा पूर्णांक संख्यांनी गुणले की आपल्याला त्या संख्येचे विभाज्य मिळतात. क ही संख्या क या संख्येची विभाज्य आहे असे दिले असेल तर आपण सांकेतिक रूपात ही माहिती खालील प्रमाणे लिहितो. ब बरोबर क गुणिले न. न एक नैसर्गिक किंवा पूर्णांक संख्या असं आपण लिहितो. जर ब बरोबर क गुणिले न, न नैसर्गिक किंवा पूर्णांक संख्या असे असेल तर आपण क ला ब ची विभाजक असे म्हणतो. ब बरोबर क गुणिले न, न नैसर्गिक किंवा पूर्णांक संख्या असेल तर ब ही क ची विभाज्य आणि क ही ब ची विभाजक. विभाज्य आणि विभाजक या संकल्पना इतर संख्यांसाठी पण आहेत. जसे 1/2, 3/2 किंवा 2 चं वर्गमूळ इत्यादी संख्या यांचे पण विभाज्य आणि विभाजक असतात. वर्गमूळ 2, 2 गुणिले वर्गमूळ 2, 3 गुणिले वर्गमूळ 2, 4 गुणिले वर्गमूळ 2 यासारख्या संख्या वर्गमूळ 2 च्या विभाज्य आहेत म्हणजेच मल्टिपल्स आहेत. 1/2, 2 गुणिले 1/2, 3 गुणिले 1/2, 4 गुणिले 1/2, 5 गुणिले 1/2 यासारख्या संख्या 1/2 म्हणजेच 1/2 च्या विभाज्य आहेत. 3 गुणिले 1/2 ची 1/2 ही विभाजक आहे. कारण 1/2 ला 3 या नैसर्गिक संख्येने गुणल्यावर आपल्याला 3 गुणिले 1/2 बरोबर 3/2 ही संख्या मिळते. पण 3 ही संख्या 3 गुणिले 1/2 ची विभाजक नाही. कारण 3 ला 1/2 नी गुंतल्यावर आपल्याला 3 गुणिले 1/2 मिळतं आणि 1/2 ही पूर्णांक नाही. तुम्हाला 2/5 च्या कोणत्याही 15 विभाज्य संख्या लिहिता येतील का? MTLMA या आमच्या चॅनलचे सभासद व्हा. सभासदत्व निशुल्क आहे आणि शिकत राहा.